जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन एका फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. आपला विषय आहे की अमेरिकेने जी शस्त्रे सोडलेली आहेत अफगाणिस्तानमध्ये, यामुळे सगळ्या जगाला किती धोका निर्माण होईल या धोक्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. असं म्हटलं जातं की अमेरिकेने जवळजवळ 83 अब्ज डॉलर्स एवढी शस्त्र गेल्या 20 वर्षात अमेरिकन सेनेने अफगाणिस्तानच्या सैन्याला दिली आणि ती आता मागे सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेला अमेरिका आणि अफगाणिस्तान सैन्यांनी अफगाणिस्तानमधून पळ काढला त्यावेळेला 2000 चिलखती वाहने, UH-60 ब्लॅक हॉक विमाने, स्काउट अटॅक हेलिकॉप्टर्स, 208 लढाऊ विमाने, स्कॅन इलेक्ट्रिक मिलिटरी ड्रोन, 16,000 नाईट साइट्स, 1,62,000 कम्युनिकेशन करणारी विविध साधने, याच्याशिवाय M60 असॉल्ट रायफल्स, मॉर्टर्स, हॉविट्झर्स, 6 लाख छोटी शस्त्रे, या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होता. तर त्यामुळे एक अशी भीती निर्माण झाली आहे की ही शस्त्रे आता तालिबानला मिळतील, त्यांच्याकडून ज्या दहशतवादी संघटना आहेत, अल कायदा आहे, ISIS आहे, त्यांना मिळतील. याच्याशिवाय जे पाकिस्तानचे जे दहशतवादी गट जे भारताच्या विरुद्ध काम करतात म्हणजे लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, त्यांना मिळतील आणि त्यामुळे हिंसाचारामध्ये फार मोठी वाढ ही होऊ शकेल. तर याच्यामुळे आपण विश्लेषण असं करायला पाहिजे की ही जी शस्त्रे आहेत याचा जगाला काय धोका आहे, याचा भारताला काय धोका आहे, पाकिस्तान यांचा गैरवापर हा कसा करेल आणि याच्याशिवाय चीन याचा गैरवापर कसा करेल आणि सर्वात जास्त महत्त्वाचं की या सगळ्यापासून आपलं रक्षण करण्याकरता भारताने काय करायला पाहिजे. पहिले तर एवढं घाबरून जायची गरज नाही. याचं कारण असं आहे की आपण ज्या वेळेला म्हणतो की 83 अब्ज डॉलर्स एवढा खर्च, एवढी शस्त्र त्यांनी दिलेली आहेत, ही आकडेवारी 2002 पासून ज्या वेळेला अमेरिका आलं अफगाणिस्तानमध्ये तेव्हापासूनची आहे. म्हणजे त्या वेळेला दिलेल्या शस्त्रांची ही किंमत आहे. म्हणजे आज ज्या वेळेला अमेरिका गेलं 31 ऑगस्टला त्यांनी पूर्ण विड्रॉवल केलं कालच, म्हणजे तर त्यावेळेला याची किंमत एवढी नव्हती. ही शस्त्र गेले 15-20 वर्ष अफगाणिस्तानच्या अतिथंड भागात, अति दुर्गम भागात वापरली गेलेली आहेत आणि जी हायटेक वेपन्स असतात म्हणजे ज्याच्यामध्ये एअरक्राफ्ट असतात, ड्रोन्स असतात, ज्याच्यामध्ये हेलिकॉप्टर्स असतात, त्यांची इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात, प्रत्येकाला एक आयुष्य असतं. जनरली हे आयुष्य 10 ते 15 वर्ष एवढं असतं आणि अर्थात त्याची खरं आयुष्य नेमकं त्याचा वापर किती झाला त्याच्यावरनं असतं, त्याचं मेंटेनन्स किती झालं त्याच्यावरनं असतं. परंतु म्हणण्याचा अर्थ असा आहे की जी शस्त्र सोडलेली आहेत ती पूर्णपणे सर्व्हिसेबल नाहीत, ती पूर्णपणे काम करत नाहीत. त्याच्यामधली अनेक शस्त्रही काम करत नाहीत, अनेक शस्त्र ही म्हातारी झालेली आहेत आणि त्यांचं आयुष्य हे संपलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांची उपयुक्तता, त्यांची क्षमता ही खूपच कमी झालेली आहे. एवढंच नव्हे तर या शस्त्रांमध्ये आजकाल काही महत्त्वाचे कॉम्पोनंट्स असतात की जसं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, त्याचे काही सॉफ्टवेअर्स, त्याचे काही अल्गोरिदम्स, ही सगळी अमेरिकन सैनिक ही काढून घेऊन गेलेले आहेत. म्हणजे तिथे एखादं विमान असेल परंतु त्याची जी इतर जी इन्स्ट्रुमेंट्स असतात, ऑप्टिकल असतात, इलेक्ट्रॉनिक असतात, जी अतिशय महत्त्वाची असतात, विमानांचा वापर एक शस्त्र म्हणून करण्याकरता ती काढलेली आहेत. तर त्यामुळे ते एक विमान आहे परंतु त्याचा वापर एक लढाऊ विमान म्हणून करता येत नाही. ते एक हेलिकॉप्टर आहे परंतु त्याचा वापर एक लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून करता येत नाही. काल परवाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तालिबानचा एक पायलट एका अशा ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला आकाशात उडवत होता आणि त्याला खालती एक अफगाण्याला गळ्याने लटकवलेलं होतं, म्हणजे त्याचा थोडक्यात मृत्यू झाला होता.
आणि ते पुष्कळ वेळ कंदाहारच्या आकाशामध्ये फिरत होतं. तर ज्याचा उद्देश अफगाणी नागरिकांना एक संदेश देणं होतं की जर तुम्ही आमच्याशी नीट वागला नाही, जर तुम्ही अमेरिकेला किंवा इतर राष्ट्रांना मदत केली, जर तुम्ही तालिबानच्या विरोधात गेला तर आम्ही तुमची अशीच अवस्था करू. पण आपण आपलं लक्ष सध्या या शस्त्रांवरती केंद्रित करू आणि बघू की या शस्त्रांचा वापर नेमका कसा केला जाऊ शकतो. लक्षात असावं की ही अमेरिकन शस्त्र ही अतिशय महागडी असतात, त्यामुळे त्यांना मेंटेनन्स करणं हे फार खर्चिक असतं. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना आहे की आपली मोटर कार जर त्याचं सर्व्हिसिंग करायचं म्हटलं तर सर्व्हिसिंगचीच कॉस्ट ही मोटर कारच्या 10% एवढी मोठी असते आणि जेवढं जास्त महागडं वाहन तेवढी त्याची मेंटेनन्स कॉस्ट ही खूप जास्त असते. तर अशा प्रकारच्या या शस्त्रांचा मेंटेन करणं हे अफगाणिस्तान सैन्याला शक्य नाही. हे शक्य नाही अर्थातच तालिबानला. अर्थात तालिबान पाकिस्तानची मदत घेऊ शकतील किंवा चीनची मदत घेऊ शकतील, परंतु चीन मेंटेन हे शस्त्र नक्कीच करू शकेल, परंतु त्याला खर्च हा पुष्कळ जास्त येईल आणि सध्या अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारकडे पैसे हे खूपच कमी आहेत. तर त्याच्यामुळे हे मेंटेन करणं हे अतिशय खर्चिक आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की ही शस्त्र आता पळवापळवी सुरू झालेली आहे. आता ही कोण पळवेल? आज ही शस्त्र पूर्ण अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेली आहेत आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या जाती आणि जमातीचं राज्य असतो, तिथे ते दादा असतात. तर जो भाग जिथे तझाकी लोकांचे जास्त वर्चस्व आहे किंवा हजारांचं वर्चस्व आहे किंवा जे इतर नॉन तालिबानी ज्याला म्हणायचं की जे नॉन पश्तून आहेत, नॉन पठाण आहेत, त्यांचं वर्चस्व आहे, तर ते पहिले ही शस्त्र चोरण्याचा प्रयत्न करतील. कारण प्रत्येक टोळीला, प्रत्येक जाती जमातीला आपल्या जातीचं, आपल्या भागाचं शस्त्र सैन्य हे जास्त मजबूत करणं असेल त्यांचं ध्येय. म्हणजे कारण अफगाणिस्तानमध्ये देश नावाची एक कुठलीही संकल्पना नाही. तिथे जे लोक राहतात ते जाती जमाती, कोणी पश्तून असतो, कोणी पठाण असतो, कोणी तजिकी असतो, कोणी उझबेकी असतो, अशा प्रकारे त्यांची वाटी केलेली असतात. तर त्याच्यामुळे त्यांचे जे वॉरलॉर्ड्स आहेत हे सगळे वॉरलॉर्ड्स ही शस्त्र पळवण्याचा प्रयत्न करतील आणि आपापल्या जाती जमातीच्या सैनिकांना जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. आता अफगाणिस्तानमध्ये एक ऑलमोस्ट गृहयुद्धच सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये पंजशीर खोऱ्यामध्ये अहमद मसूद हा जो तजिकी नेता आहे तो तालिबानच्या विरुद्ध लढतो आहे आणि त्याला उझबेकी आणि इतर नॉन पश्तून्स हे मदत करत आहेत. तर म्हणजे आता ही शस्त्र अफगाणिस्तानचे वेगवेगळे गट एकमेकाशी लढण्याकरता जास्त वापरतील. याच्याशिवाय आज अफगाणिस्तान हा एक लँडलॉक भाग आहे आणि त्यांची सीमा ही अनेक देशांना मिळालेली आहे. आपण त्याच्यामधल्या 3 सीमांविषयी बोलू. एक तर पाकिस्तानला लागलेली सीमा, इथून हजारो लाखो अफगाणी नागरिक हे पळून पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. तालिबानला दाखवायचं आहे की ते एक उदारमतवादी अशी राजवट आहे म्हणून ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची बॉर्डर ही खुली असल्यामुळे तिथे अफगाणच्या चरसचा तस्करी होते, स्मगलिंग चालतं, लोक येतात, लोक जातात. अनेक दहशतवादी गट जे अफगाणिस्तानच्या विरुद्ध आहे ते पाकिस्तान एक अतिशय खिचडी झालेली आहे आणि अफगाणिस्तानला इंग्लिशमध्ये ब्लॅक होल असं म्हटलं जातं, जिथे अनेक साम्राज्यांचा, अनेक महाशक्तीचा पराभव झाला आहे. मी याच्या आधी पण म्हटलं होतं 19व्या शतकामध्ये ग्रेट ब्रिटन त्यावेळची एकुलती एक महाशक्ती, तिथे एक महायुद्ध हरली. त्याच्यानंतर 80 ते 90च्या दशकामध्ये सोव्हिएट युनियननी इथे अफगाणिस्तानवरती कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा पराभूत झाला आणि आत्ताच कालच 31 ऑगस्टला अमेरिकन सैन्य तिथून पळून गेलं आणि ते तालिबानला किंवा अफगाणांना किंवा पश्तूंना किंवा पठाणांना हरवू शकले नाहीत. तर त्यामुळे आता या सगळ्या दहशतवादी गटांचं जे मोराल आहे
त्यांचं जे मनोबल आहे ते क्लाउड 9ला पोचलेलं आहे. त्यांना वाटतं की आम्ही आता जगामध्ये कोणालाही हरवू शकतो. तर म्हणून अशा लोकांना जर आधुनिक शस्त्र मिळाली तर त्यांची लढण्याची क्षमता वाढेल ही अशी भीती सगळ्यांना वाटते. परंतु आज तालिबानला पहिले अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यावरती आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल. आपला राज्यकारभार ठीक करण्यामध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यानंतर पाकिस्तान अफगाणिस्तान सीमा ही सुरक्षित करावी लागेल. नंतर अफगाणिस्तान इराण सीमा याला सुद्धा सुरक्षित करावं लागेल. कारण तिथून जे शिया आहेत अफगाणिस्तानमधले त्यांना इराण मदत करतो असं म्हटलं जातं. त्याच्याशिवाय सेंट्रल एशियन रिपब्लिक्स खास तर 3 मोठी राष्ट्र आहेत, उझबेकिस्तान, याच्याशिवाय तुर्कमेनिस्तान, ही या राष्ट्रांच्या सीमा आपल्याला अफगाणिस्तान तालिबानला सील कराव्या लागतील, ज्यामुळे तस्करी होणार नाही, शस्त्र आत बाहेर येणार नाहीत, दहशतवाद्यांना आत बाहेर करायला मदत मिळणार नाही. म्हणजे या शस्त्रांचा जास्त वापर हा पाकिस्तान अफगाणिस्तानच्या आतल्या गृहयुद्धाकरता केला जाईल. याच्याशिवाय काही प्रमाणामध्ये याचा वापर केला जाईल हा सीमा सुरक्षित करण्यामध्ये. लक्षात असावं की अमेरिकन सैन्य त्यावेळेला जिथे होतं तर त्यावेळेला ते प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्सचा वापर करून या शस्त्रांचं मेंटेनन्स करत होते. प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्स हे बेसिकली सैन्यातले रिटायर्ड झालेले लोक होते जे अतिशय स्किलफुल असतात. आणि अमेरिकेला आपल्या सैन्याचं तिथे मारणं हे अतिशय दुःखमय होतं. जर तिथे एखादा अमेरिकन सैनिक मारला तर अमेरिकन पब्लिक सरकारवरती खूप प्रेशर टाकतं. तर यामुळे अमेरिका अफगाणिस्तानमधल्या लढायांकरता प्रायव्हेट मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्सचा खूप वापर करत होता. आता तेच जर मेंटेन करायला नसतील तर ही शस्त्र मेंटेन कशी केली जाईल. याच्याशिवाय महत्त्वाचं असं की ही जी शस्त्र आहेत ही पारंपरिक लढाई करता होती, हवेतून हल्ला करण्याकरता होती. आता अफगाणिस्तान पारंपरिक लढाई कोणाशी लढणार आहे, ते त्याला म्हणायचं की तोफा, मॉर्टर्स किंवा ब्लॅक हॉक्स हेलिकॉप्टर्स किंवा लढाऊ विमानं याचा वापर कुठे करू शकतील. तर त्याचा थोडक्यात उत्तर आहे कुठेही नाही. परंतु ज्याला स्मॉल आर्म्स म्हटलं जातं त्या स्मॉल आर्म्सचा वापर मात्र दहशतवादी हे करू शकतात. खास तर जे अमेरिकेच्या रायफली आहेत आणि रात्रीच्या वेळेला ज्या बघण्याच्या दुर्बिणी आहेत तर या करू शकतात. तर याचा गैरवापर हा कसा केला जाऊ शकेल. आता ही शस्त्र वेगवेगळ्या दहशतवादी गटांमध्ये वाटली जातील, शस्त्र वाटली जातील, परंतु त्यांना लागणाऱ्या ॲम्युनिशनचं काय, दारुगोळ्याचं काय. कारण शस्त्राचं लाईफ हे 15-20 वर्ष असतं, परंतु दारुगोळा एक फायर झाला की तो पुन्हा रिसायकल करता येत नाही. तुम्हाला नवीन दारुगोळा वापरावा लागतो. तो कुठून येईल. अर्थात काही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स आणि हे त्याचं स्मगलिंग करू शकतील, पण त्याच्यामुळे डिग्री ऑफ डिफिकल्टी ही वाढेल. याचं मेंटेनन्स करणंसुद्धा फार डिफिकल्ट असतं. कारण अतिथंड भागामध्ये आणि अति डोंगराळ भागामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. याशिवाय इतके वर्ष दहशतवादी हे AK-47 रायफलच का वापरत आहेत, ते इतर शस्त्र का वापरत नाहीत. कारण AK-47 रायफलला मेंटेनन्स हे फार कमी लागतं आणि त्याची ॲम्युनिशन ही अफगाणिस्तानमध्ये बनवली जाते, पाकिस्तानमधून बनवली जाते. त्यामुळे स्मगलिंग करून ॲम्युनिशन सप्लाय करणं हे अतिशय सोपं असतं. आता ही शस्त्र जर पाकिस्तानकडे गेलं तर त्यांची पारंपरिक लढण्याची क्षमता वाढेल का. तर याचं थोडक्यात उत्तर आहे या शस्त्रांचं लाईफ पहिले संपलेलं आहे. अर्थातच त्याला ते मेंटेन करू शकतात चीनच्या मदतीने आणि आपली क्षमता ही थोड्याफार प्रमाणामध्ये नक्कीच वाढवू शकतात. परंतु शेवटचं पारंपरिक युद्ध पाकिस्तान भारताशी केव्हा लढलं होतं, तर ते लढलं होतं 1971 साली. त्याच्यानंतर ही जी मोठी शस्त्र आहेत म्हणजे रणगाडे आहेत, आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स आहेत, चिलखती गाड्या आहेत, तोफा आहेत, याचा वापर ते कुठे करू शकतील. तर त्याचा वापर करायला कुठेच जागा शिल्लक नाही. कारण आज पाकिस्तानला वाटतं की दहशतवाद्यांचा वापर करून ते भारताला नामोहरम करू शकतात. तर त्याच्यामुळे पाकिस्तानची सध्या भारताशी पारंपरिक लढाई लढण्याची क्षमताच नाही आणि हिंमतच नाही. तर त्याच्यामुळे पाकिस्तान या पारंपरिक शस्त्रांचा वापर हा लढाई करता करू शकतो ही शक्यता फारच
कमी होऊ शकते. याचा गैरवापर चीन करू शकतो का? तर चीन नक्कीच करू शकतो. चीन यांचं डिझाईन कॉपी करू शकतो. पण चीनने आज सगळ्या जगामध्ये चोरी केलेल्या आहेत, डिझाईन चोरलेली आहेत. आणि चीनची जी पारंपरिक लढाईची जी शस्त्र आहेत ती बेसिकली सोव्हिएट युनियनच्या प्रकारे सोव्हिएट युनियनचं डिझाईन कॉपी करून ती केलेली आहेत. म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग ते खूप करू शकतात. परंतु अमेरिकन शस्त्र ही अतिशय किमती असतात, म्हणून त्यांचा वापर जर रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणून केला तर चीनचं बजेट हे अजून जास्त महागडं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे प्रॅक्टिकली चीनला याचा वापर करणं हे इतकं सोपं नाही. तर त्याच्यामुळे या शस्त्रांचा धोका जेवढा वाटतो तेवढा नाही. आणि आज सध्या मुख्य गरजेचं काय आहे की लढाई न लढता न फायर करता तालिबान अमेरिकन सैन्याशी जिंकलं, परंतु आता राज्यकारभार करण्याकरता त्यांच्याकडे काय आहे? अन्न धान्य कमी आहे. तालिबानचे जे दहशतवादी आहेत ते सुद्धा फक्त नान खाऊन जिवंत राहत आहेत. इमॅजिन करा की जे अफगाणिस्तानमधले सर्वात ताकदवान लोक आहेत त्यांची भूकमार होते आहे. त्यांना खायला पुरेसं अन्नधान्य नाही. ते लुटालूट करू शकत नाही, कारण त्यांचं नेते दाखवायचा प्रयत्न करतात की तालिबान बदललेलं आहे म्हणून ते त्यांना लुटालूट करू देत नाहीये. तर मग हे अन्नधान्य कुठे येईल? त्यामुळे तालिबानांचे हातच मागे बांधले गेलेले आहेत. आज हजारो लाखो अफगाणी हे निर्वासित झाले आहेत. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं? या थोड्याफार गाड्या तालिबान वापरतो ते किती वेळ वापरू शकतील? या गाड्या पेट्रोल अक्षरशः पितात. तर पेट्रोल कुठे आहे, डिझेल कुठे आहे, हे सगळं बाहेरनंच येईल. तर त्याच्यामुळे कमी पेट्रोल पिणाऱ्या काही गाड्या हे तालिबानी वापरतात, पण बाकी वापरण्याची शक्यता ही फारच कमी आहे. नोव्हेंबरनंतर बर्फ पडायला सुरुवात होईल. अफगाणिस्तानच्या जनतेचं काळजी घेण्याकरता तालिबानची क्षमता अजिबात नाही. त्यांना जगाच्या मदतीवरती अवलंबून राहावं लागेल. जे शहरात नागरिक राहतात त्यांचं काय? त्यांना शहरी राहण्याची सवय झालेली आहे. म्हणजे टेलिफोन सर्व्हिसेस आहेत, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत, पाणी आहे, बिजली आहे. ते कसं केलं जाईल? तर याच्यामुळे ही जी एवढी शस्त्र जी तिथे शिल्लक राहिलेली आहे, या शस्त्रांचा गैरवापर भारताविरुद्ध होण्याची शक्यता ही फारच कमी आहे. तालिबानी दहशतवादी हे भारतात येऊ शकतील, परंतु भारताची आपल्या LOC वरती जी तैनाती आहे ती इतकी चांगली आहे की 95% घुसखोरी ही LOC वरतीच मारली जाते. आणि जे काही 5%ांना आत येण्यामध्ये मदत मिळते त्यांना दर वर्षी आपण 250-300 दहशतवादी तिथे काश्मीर खोऱ्यामध्ये मारतो आहे. तर त्याच्यामुळे अफगाणी तालिबानी जरी आले तरी त्यांना मारण्याची आपली क्षमता आहे. तर म्हणजे देशाचं किंवा काश्मीरी लोकांचं रक्षण करण्याकरता भारतीय सैन्य तयार आहे. अर्थात त्यांना रक्त हे जास्त सांडावं लागेल. तर या सगळ्या कारणामुळे ही जी 80-90 कोटी अब्ज डॉलर्सची जी शस्त्र अमेरिकेने तिथे सोडली आहे त्यांना नुसतं वाढवून सांगितलं जातं आहे, परंतु त्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याची क्षमता ही सगळ्यांचीच फार कमी आहे. आणि ही शस्त्र येणाऱ्या काळामध्ये पांढरा हत्ती बनण्याची शक्यता ही जास्त आहे. मी इथेच थांबतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. जय हिंद.